एक वाटीभर आपले दररोजचे पोहे घ्यायचे, ते चांगले स्वच्छ धुवायचे आणि त्यामध्ये बुडेल इतपत पाणी ठेवायचं आणि ते 10-15 मिनटं झाकून ठेवायचे. नंतर ही भिजवलेली मुगाची डाळ आहे, मी 4 तास भिजवलेली, ती मिक्सरमध्ये चांगली वाटून घ्यायची, बारीक पेस्ट. थोडं थोडं पाणी टाकून वाटायची. ही पेस्ट थोडीशी घट्टसर राहिली पाहिजे. नंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, लाल तिखट टाकायचं, थोडी हळद टाकायची, जिरा पावडर टाकायची आणि थोडी कोथिंबीर. हे मिश्रण चांगलं मिक्स करायचं आणि ते थोडं वेळ झाकून ठेवायचं. तोपर्यंत हिरव्या मिरच्या, थोडा लसूण, भाजलेले शेंगदाणे, जिरे हे सगळं जाडसर वाटून घ्यायचं आणि आपण भिजायला घातलेल्या पोह्यामध्ये टाकून घ्यायचं. नंतर त्यामध्ये कांदा टाकायचा, किसलेलं खोबरं टाकायचं, धना पावडर, जिरा पावडर, कोथिंबीर, हळद हे सगळं मिश्रण एकजीव करायचं. नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चांगलं मळून घ्यायचं. हाताला तेल लावून त्याचे वडे थापून घ्यायचे. ह्या वड्यांची रेसिपी मी मोठा व्हिडिओचा शेअर केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. वडे थापून झाले की आपण मुगाच्या डाळीचं जे बॅटर तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये बुडवून हे वडे तळून घ्यायचे. छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. हे वडे दही, चिंचेची चटणी किंवा सांबर याच्याबरोबर खूप छान लागतात. आवडल्यास नक्की करून पहा.